आपण मगाशी वेदोत्तर काळाकडे आलेलो होतो. ह्या वेदोत्तर काळामध्ये मी तुम्हाला सांगितलं की बुद्धीचा वापर, तार्किक बुद्धीचा वापर व्हायला लागला, पण तरी आध्यात्मिक प्रेरणा नष्ट झालेली नव्हती आणि आध्यात्मिक प्रेरणेला अधिक महत्त्व दिलं जात होतं. हे निश्चित. आपण सगळी दर्शनं महाकाव्य पाहिली तर आपल्याला असं दिसतं. आता त्यानंतर त्याच्या पुढच्या काळाकडे आपण जातो आहे. त्याच्या पुढच्या काळामध्ये काय घडलं आणि कसे, आता आपण काळानुसार बदल आणि ते अगदी आत्तापर्यंत आपण येणार आहोत. तर पुढच्या काळामध्ये आत्तापर्यंत जी आध्यात्मिक प्रेरणेला महत्त्व होतं ते जरा कमी होऊन लौकिक प्रवृत्ती ज्याला म्हणतात, लौकिक प्रवृत्ती, ऐहिक प्रवृत्ती वाढायला लागली असं दिसतं. की लौकिकदृष्ट्या बऱ्याच गोष्टींचा विचार करायचा, की अशा ह्या प्रवृत्तीकडे बरीच माणसं वळायला लागली. ग्रंथकारसुद्धा त्याकडे थोडे वळायला लागले असं आपल्याला दिसतं. म्हणजे ऐहिक किंवा लौकिक प्रवृत्ती, म्हणजे ह्या जगातल्या आपल्या जीवनाचा विचार करणं ह्याला महत्त्व प्राप्त झालं. पण आता ह्या काळाचं वैशिष्ट्य काय, की लौकिक प्रवृत्ती वाढत होती, सगळं होत होतं, पण त्याचबरोबर दुसरीही एक प्रवृत्ती ह्या काळामध्ये होती आणि ती म्हणजे काही व्यक्तींच्या बाबतीमध्ये असं दिसतं की आध्यात्मिक प्रवृत्ती पण तितकीच प्रखर होती. म्हणजे लौकिक प्रवृत्ती काहींच्या बाबतीत, आध्यात्मिक प्रवृत्ती काहींच्या बाबतीत, असं ह्या काळाचं एक वैशिष्ट्य की दोन्ही प्रवृत्ती होत्या. पण ह्या दोन प्रवृत्ती परस्पर विरोधी होत्या. हे पूर्वीच्या काळाशी आपण ह्याची जर तुलना केली तर असं दिसतं की लौकिक प्रवृत्ती काहींची, इतर काहींची आध्यात्मिक प्रवृत्ती. म्हणजे ह्याचा अर्थ असा की लौकिक प्रवृत्ती म्हणजे जीवनामध्ये संपन्नता पाहिजे, सगळी भौतिक सुखं आपल्याला मिळाली पाहिजेत आणि त्यासाठी आपण त्यासाठी जीवनामध्ये प्रयत्न करायचा, ही लौकिक वृत्ती झाली. आणि त्याच्या उलट त्याच्या विरोधी प्रवृत्ती म्हणजे आध्यात्मिक प्रवृत्ती. ह्याचा अर्थ असा की काही व्यक्ती अगदी पूर्णतः सगळ्या लौकिकाचा त्याग करून संन्यास मार्ग स्वीकारायला लागलेले होते. असं या काळाचं वैशिष्ट्य दिसतं की संन्यास मार्गाचं बरंच ह्या काळामध्ये त्या वृत्तीचा प्रसार या काळामध्ये झाला. म्हणजे ह्या काळाचं वैशिष्ट्य असं म्हणता येतं की एका बाजूला लौकिक प्रवृत्ती, दुसऱ्या बाजूला आध्यात्मिक प्रवृत्ती, अशा परस्पर विरोधी प्रवृत्ती ह्या काळामध्ये प्रामुख्याने दिसतात. काही माणसं या बाजूला, काही माणसं त्या बाजूला. हा जो म्हणजे ही जी परिस्थिती आहे ही ह्याच्या पूर्वीच्या काळाशी जर तुलना केली तर असं आपल्याला म्हणता येतं की पूर्वीच्या काळामध्ये ऐहिक जीवन आणि पारमार्थिक किंवा पारलौकिक जीवन ह्याच्यामध्ये असा परस्पर विरोध नव्हता. म्हणजे ऐहिक जीवन जगलं, आपण त्याच्या जी काही संपन्नता आहे ती मिळवली, तरीसुद्धा आध्यात्मिक प्रेरणाही आपल्यामध्ये असणं आवश्यक मानलं जात होतं. म्हणजे आध्यात्मिक आणि लौकिक हे दोन्ही एकत्र पूर्वीच्या काळामध्ये होतं किंवा त्या दोन्हीमध्ये समन्वय पूर्वीच्या काळामध्ये होता. हे फार महत्त्वाचा फरक आहे की पूर्वीच्या काळात ह्या दोन प्रवृत्तींमध्ये समन्वयाची वृत्ती होती. की असं नाही की आपण म्हणजे, आणि म्हणूनच वेद उपनिषदांवरती किंवा आपल्या प्राचीन काळावरती जी काही टीका केली जाते की ही माणसं फार पूर्वीपासून अशाच प्रवृत्तीची आहेत की फक्त पारमार्थिक किंवा पारलौकिक मोक्षाचाच फक्त विचार करतात आणि ह्या ऐहिक जीवनाकडे लक्ष देत नाहीत. तसं मुळीच आपल्या समाजामध्ये नव्हतं. ऐहिक जीवनही होतं आणि त्याचबरोबर पारलौकिक आध्यात्मिक प्रगती आपली करण्याचाही प्रयत्न होता. ही पूर्वीची परिस्थिती. आणि आता नंतरची आपण परिस्थिती पाहतोय की ज्याच्यामध्ये हे दोन परस्पर विरोधी वृत्ती, म्हणजे काही माणसं अशी तर काही माणसं तशी, अशा प्रकारची एक फार
वेगळा असा, म्हणजे त्याच्यामध्ये सुसंवाद नाही, त्याच्यामध्ये समन्वय नाही, त्याच्यामध्ये परस्पर विरोध ह्या दोन प्रवृत्तींमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याचबरोबर आणखी एक ह्या काळातल्या धर्माचं वैशिष्ट्य असतं की धर्माचं अंतरंग किंवा धर्माच्या मूलभूत कल्पना अस्तित्वात राहिल्या की ज्या वैदिक काळापासून आल्या होत्या. आत्मा, परमात्मा ह्या कल्पना अस्तित्वात होत्या. तर अंतरंग, धर्माचं अंतरंग ज्याला आपण म्हणतो ते अंतरंग जवळजवळ तसं होतं, पण बाह्य स्वरूप मात्र, धर्माचं बाह्य स्वरूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या काळामध्ये बदललं. आणि बाह्य स्वरूप बदललं म्हणजे काय, तर आता आपण हळूहळू आपल्या काळाकडे कसे येतोय पहा, की बाह्य स्वरूप बदललं. ह्याचा अर्थ असा की वैदिक काळामध्ये फार महत्त्वाचा बदल म्हणजे वैदिक काळामध्ये जे देव देवता मानल्या गेल्या, सूर्य, सोम, अग्नी, वरुण, इंद्र, ह्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये त्यांचा उल्लेख आपल्याला दिसतो. ह्या नंतरच्या काळामध्ये देव देवता ह्या वेगळ्याच झाल्या. या वैदिक देवता माणसं त्यांची उपासना करण्याची कुठल्याही प्रकारे पद्धत राहिली नाही. तर असा हा जो बदल झाला तो आणि त्याचबरोबर वैदिक देवांचा जो मूळचा अर्थ होता, तो अर्थ मी स्पष्ट केला आहे, आठवत असेल तुम्हाला की मूळचा अर्थ काय होता वैदिक देवांचा. आता सूर्यदेवाची मी कल्पना तुम्हाला दिली आहे की सूर्य ही देवता 3 प्रकारे कसं कार्य करणारी होती. भौतिक, काहींच्या दृष्टीने ते भौतिक कार्य होतं, काहींच्या दृष्टीने मानसिक आंतरिक कार्य होतं, काहींच्या दृष्टीने तीच देवता आध्यात्मिक कार्य करत होती. अशी 3 प्रकारची कार्य ह्या वैदिक काळामध्ये किंवा पूर्वीच्या काळामध्ये देवतांची किंवा त्यांचा परिणाम, त्यांचा प्रभाव असा 3 प्रकारे होता. आता त्यानंतर असा एक फार महत्त्वाचा बदल झाला की हा मूळचा अर्थ जो आहे, ह्या 3 प्रकारचा अर्थ, तो अर्थ नाहीसा झाला. तो अर्थ नाहीसा झाला की देवतांकडे आपण अशा 3 प्रकारे बघायचं आहे किंवा त्यांचा हा अर्थ आपण असा घ्यायचा आहे, ही कल्पनाच माणसाच्या विचारातून गेली. आणि ह्या ज्या पूर्वीच्या देवता होत्या, इंद्र, अग्नी वगैरे, त्यांच्या ऐवजी ह्या नंतरच्या काळामध्ये स्पष्ट अशा वेगळ्या 3 देवता मानल्या जाऊ लागल्या. आणि त्या म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि शिव. ह्या 3 देवता ह्या प्रमुख देवता मानल्या जाऊ लागल्या. म्हणजे पूर्वीच्या देवतांचा सुद्धा विसर ह्या काळामध्ये लोकांना पडला. आणि ह्या दुसऱ्या नवीन ज्यांचा उल्लेख पूर्वी कधीही आपल्याला वेदांमध्ये आढळत नाही, तो उल्लेख आपल्याला नंतरच्या काळातल्या वाङ्मयामध्ये आढळतो. ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या देवता महत्त्वाच्या झाल्या. आणि एवढंच नाही तर पूर्वीच्या देवतांचं जे 3 प्रकारचं कार्य होतं, भौतिक, मानसिक, आध्यात्मिक, त्याच्याऐवजी ह्या ब्रह्मा, विष्णू, महेश ह्यांचं कार्यच वेगळं होतं की निर्मिती, संरक्षण आणि संहार. निर्मिती, संरक्षण आणि संहार म्हणजे बाह्य कार्य झालं. हे बाह्य कार्य झालं. पूर्वीच्या ह्याच्यामध्ये आंतरिक कार्याला फार महत्त्व होतं. मानसिक प्रभाव, आध्यात्मिक प्रभाव हा जास्त महत्त्वाचा होता पूर्वीच्या देवतांचा. आता नंतरच्या काळामध्ये ह्या देवतांचा हा बाह्य प्रभाव म्हणजे जगाची निर्मिती ब्रह्मा करतो. विष्णू कशासाठी, तर विष्णू ह्या जगाचं संरक्षण करतो. आणि त्यानंतर संहार हे शिवाचं कार्य, रुद्राचं कार्य. अशा प्रकारे ह्या 3 प्रकारच्या देवतांच्या कल्पना आणि त्यांच्या कार्याच्या कल्पना ह्या अशा अस्तित्वात आल्या. त्याचप्रमाणे यज्ञ ही जी वैदिक परंपरा होती ती अगदी थोड्या प्रमाणामध्ये टिकली, अगदी पूर्ण नाहीशी झाली असं नाही. यज्ञ फार थोड्या प्रमाणामध्ये होत होते.
आजकाल तेही गेलेले आहेत, परंतु फार थोड्या प्रमाणामध्ये यज्ञ होत होते. पण पूर्वीच्या मानाने यज्ञ आणि यज्ञाची सगळी कल्पना जी काही होती वेदांमध्ये उपनिषदांमध्ये ती इतकी बदलली की यज्ञाच्या त्याचं जे यज्ञ करतात त्याचं जे अग्निकुंड असतं, अग्निकुंड असतं, त्या अग्निकुंडामध्ये अग्नी प्रज्वलित केला जातो आणि त्या अग्नीची पूजा केली जाते. हे त्या अग्निकुंडाऐवजी, यज्ञातल्या अग्निकुंडाऐवजी मंदिरांना, देवळांना महत्त्व प्राप्त झालं. किती फरक पडायला लागला बघा. देवळांना म्हणजे आता आपण आपल्या काळाकडे येतोय की ते अग्निकुंडाचं महत्त्व गेलं. अगदी फार पूर्वी आणि अजूनही फार क्वचित असं दिसतं की एखाद्या अगदी पारंपरिक अशा घरामध्ये आपल्याला असं परिस्थिती दिसते की अग्निकुंड त्यांच्याकडे असतं. अगदी म्हणजे पुण्यात एक फॅमिली मला फक्त अशी माहिती की ज्यांच्याकडे अग्निकुंड आहे. तर असं इतकं त्याचं महत्त्व कमी झालं. आणि महत्त्व कशाला आलं तर मंदिरांना आलं, निरनिराळ्या ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांना महत्त्व आलं, मंदिरांना महत्त्व आलं, मंदिरातल्या मूर्तींना महत्त्व आलं. नव्हती त्याच्यापूर्वी मंदिरं नव्हती. त्याच्यापूर्वी यज्ञ ही पद्धती होती आणि त्याच्यासाठी अग्निकुंड होतं. आणि ह्या नंतरच्या काळामध्ये मंदिरं, देवळं उभारली गेली जाऊ लागली. म्हणजे अगदी आपल्याला फार पूर्वीची काही देवळं आपल्याकडे जी आहेत ती सुद्धा पूर्वीची म्हणजे ह्या नंतरच्या काळातली आहेत, या फार त्याच्या आधीची देवळं नाहीत. तर अशा प्रकारे देवळं अस्तित्वात आली. आणि त्याचबरोबर पूर्वी वैदिक धर्मामध्ये ज्या देवता होत्या त्यांची कल्पना ही आंतरिक कल्पना होती, अगदी अस्पष्ट कल्पना होती. म्हणजे आता तुम्ही साधं उदाहरण मी तुम्हाला सांगते की गायत्री मंत्र बऱ्याच जणांना माहिती आहे. ह्या गायत्री मंत्र हा ज्या देवतेला उद्देशून तो केला जातो ती कल्पना खरं म्हणजे मानसिक आंतरिक कल्पना आहे. देवतेची कुठली मूर्ती किंवा सूर्याची मूर्ती अशा प्रकारची ती कल्पना नाही. परंतु नंतरच्या काळामध्ये असं झालं की हे जे ब्रह्मा विष्णू महेश ह्या देवांना महत्त्व प्राप्त झालं, त्यांच्या मूर्ती, प्रत्यक्ष मूर्ती अस्तित्वात आल्या. म्हणजे मंदिरं का बांधली गेली तर ह्या देवळांच्या ह्या देवतांच्या मूर्ती अस्तित्वात आल्या, मग त्यांची प्रतिस्थापना त्या देवळांमध्ये केली जाऊ लागली. तर अशा प्रकारे असे हे बरेचसे बदल धार्मिक जीवनामध्ये झाले आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं महत्त्व ह्या नंतरच्या काळामध्ये खूप वाढलं. आणि हा जो नंतरचा काळ आहे त्याला पौराणिक आणि तांत्रिक धर्माचा काळ असं म्हटलं जातं. जसं पूर्वीच्या काळाला वैदिक काळ म्हटलं जातं, त्यानंतर वेदोत्तर काळ म्हटलं जातं ज्याच्यात दर्शनं वगैरे निर्माण झाली. आणि आता ज्या काळाचा विचार आपण करतोय त्या काळाला पौराणिक धर्माचा आणि तांत्रिक धर्माचा काळ असं म्हटलं जातं. म्हणजे अनेक प्रकारची पुराणं जी अगदी भागवत पुराण वगैरे जे लिहिलं गेलं ते ह्या काळामध्ये. तर असं निराळ्या प्रकारची पुराणं आणि तांत्रिक धर्म जो आपल्या महाराष्ट्रामध्ये तितका नाही आहे, परंतु आपल्या पूर्व भारतामध्ये म्हणजे उत्तरेला ह्या बंगाल वगैरे ह्या प्रांतामध्ये खूप प्रमाणामध्ये तो अस्तित्वात आहे. तर अशा ह्या तांत्रिक धर्माचा प्रभाव आणि पौराणिक धर्माचा प्रभाव ह्या नवीन काळामध्ये म्हणजे ह्या काळाला पौराणिक धर्माचा काळ आणि तांत्रिक धर्माचा काळ असं आपण म्हणू शकतो. तेच त्याचं खरं स्वरूप होतं. आता ह्या पौराणिक आणि तांत्रिक धर्माचं महत्त्व किंवा त्याचं वैशिष्ट्य असं की हा जो पौराणिक आणि तांत्रिक धर्म आहे हा अगदी सामान्य लोकांपर्यंत पोचला. हे त्याचं फार महत्त्वाचं वैशिष्ट्य की वेदकाळ पाहिला, वेदोत्तर काळ पाहिला तरी फार कमी थोड्या वर्गाकडे सगळं धार्मिक ज्ञान जात होतं. या नंतरच्या काळामध्ये मात्र अशी परिस्थिती निर्माण झाली की हे सगळं ज्ञान, धार्मिक ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान जे काही होतं ते अगदी सामान्य लोकांपर्यंत पोचायला लागलं. त्यांनासुद्धा आध्यात्मिक अनुभूती
घ्यावी अशा प्रकारची जिज्ञासा सामान्य लोकांमध्ये सुद्धा निर्माण झाली आणि अशी काही सामान्य माणसं अशा प्रकारची आध्यात्मिक अनुभूती घेऊ लागले. म्हणजे तशा प्रकारच्या गुरुकडे जाऊन ते सर्व जाणून घेऊन अशा प्रकारची अनुभूती घेण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आणि यशस्वी प्रयत्न केला असं आपण म्हणू शकतो. पण ह्या काळाबद्दल असं म्हटलं जातं, असं लिहिलं जातं की पूर्वीचा जो शुद्ध वैदिक धर्म होता तो मात्र ह्या काळामध्ये अवनत झाला असं म्हटलं जातं. शुद्ध वैदिक धर्म जो होता पूर्वीचा तो ह्या काळामध्ये अवनत झाला. त्याची जी काय म्हणायचं गुणवत्ता होती ती गुणवत्ता कमी झाली. आणि म्हणजे गुणवत्ता कमी झाली ह्याचा खरा अर्थ असा की ह्या काळामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या काहीतरी विकृत प्रथा निर्माण झाल्या. सामान्य लोकांपर्यंत हा धर्म पोचला, परंतु काहीतरी अयोग्य प्रथा, अयोग्य काहीतरी विकृत प्रथा अशा प्रकारच्या प्रथा रूढी ह्या काळामध्ये निर्माण झाल्या. आणि म्हणून असं म्हटलं जातं की धर्म अवनत झाला. शुद्ध धर्म जो होता तो अवनत झाला, त्याची श्रेणी कमी झाली असं म्हटलं जातं. आणि श्री अरविंद या बाबतीमध्ये असं म्हणतात की असं होणं हे अगदी साहजिक आहे की ह्या विकृती निर्माण होणं धार्मिक जीवनामध्ये हे अगदी साहजिक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ह्याचं कारण असं की ते म्हणतात की ज्या उच्च धार्मिक आणि आध्यात्मिक कल्पना होत्या त्यांनी असा शब्द वापरलाय की त्या कल्पनांचा किंवा त्या अध्यात्माचा जेव्हा पाया रुंद केला गेला, त्याचा अर्थ मी स्पष्ट करते की ज्या वेळेला पाया रुंद केला गेला त्यावेळेला अवनती किंवा विकृती ही अपरिहार्य असते. आणि पाया रुंद करणं ह्याचा अर्थ असा की ज्या उच्च आध्यात्मिक कल्पना होत्या त्या ज्या वेळेला तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला त्याला म्हणतात पाया रुंद करणं. पाया, कारण तो तळागाळाचा जो काही वर्ग आहे ज्यांच्यापर्यंत धर्म पोचला नव्हता, अध्यात्म पोचलं नव्हतं, त्यांना अध्यात्म पोचवण्याचा प्रयत्न म्हणजे अत्यंत उच्च कल्पना त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा जो काही प्रयत्न झाला त्याला म्हणतात पाया रुंद होणं किंवा तळागाळापर्यंत तो धर्म पोचवण्याचा जो प्रयत्न केला गेला त्या प्रयत्नामुळे किंवा त्या प्रयत्नामध्ये हे होणं अपरिहार्य आहे असं ते म्हणतात. ह्याचं कारणच असं की तो जो काही उच्च अर्थ होता अध्यात्माचा तो उच्च अर्थ त्यांच्यापर्यंत नीट पोचू शकला नाही किंवा त्यांना तो नीट समजू शकला नाही. ज्या कारणासाठी वेदांमध्ये हा गुह्य अर्थ ठेवला होता, गुह्य काही गोष्टी ठेवल्या होत्या, कारण त्या काळातल्या ऋषींची ही धारणा होती की ज्यांची जाणीव उच्च प्रतीची नाही त्यांना आपण जर असं उच्च ज्ञान दिलं तर त्यांना ते समजणार नाही आणि त्याच्यामुळे काहीतरी अयोग्य प्रथा समाजामध्ये निर्माण होतील, म्हणून त्यांनी ते गुह्य ठेवलं होतं. आता ह्या पौराणिक काळामध्ये कारण ही पुराणं कीर्तन कथा हे सगळं आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या सगळ्या सामान्य म्हणजे ज्याला आपण कनिष्ठ वर्ग म्हणतो अशा कनिष्ठ वर्गापर्यंत पोचवण्याचा ज्या वेळेला प्रयत्न झाला त्यावेळेला आपोआपच त्यांना जेवढं उमगलं तेवढं ते त्यांनी घेतलं. जे त्यांना स्पष्ट कळलं नाही त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी चुकीचे अर्थ घेतले आणि त्यामुळे विकृती निर्माण झाली. तर म्हणून श्री अरविंद म्हणतात की हा अवनत झाला पूर्वीचा धर्म, ह्याचा अर्थ हा की अशा विकृती निर्माण झाल्या आणि त्या अपरिहार्य आहेत. परंतु जरी ते घडलं असलं तरीसुद्धा हे तसं म्हणजे ज्याला आपण वेलकम म्हणतो की हे चांगलं आहे की अशी गोष्ट सामान्य लोकांपर्यंत उच्च कल्पना पोचवण्याचा प्रयत्न करणं हे खरी चांगली प्रवृत्ती आहे. कारण अध्यात्म जे त्यांच्यापासून दूर होतं ते निदान पुराणातल्या कथांमधून तरी त्यांना कळायला लागलं. आणि म्हणूनच मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की एक भाजीवाली म्हणते की धर्म वांग्यात धर्म राहिला नाही. आता हे अशा अशिक्षित लोकांना सुद्धा धर्म कर्म मुक्ती या कल्पना कळतात कशा? या कथांमधनं कळतात, या कीर्तनांमधनं पुराणांमधनं त्यांना ह्या कल्पना कळतात आणि ते अत्यंत
म्हणजे एक चांगली गोष्ट आहे, त्याच्यातून विकृती निर्माण झाली ही खरी गोष्ट असली तरीसुद्धा ते आपल्या संपूर्ण समाजाच्या दृष्टीने हे आवश्यक होतं आणि ते ह्या काळामध्ये घडलं. असा हा म्हणजे हा आता नवा धर्म आपण म्हणू, पौराणिक धर्म आणि हा नंतर तांत्रिक धर्म हा एक प्रकारचा नवा धर्म होता पूर्वीच्यापेक्षा. आणि असा हा नवा धर्म हा कनिष्ठ वर्गातल्या लोकांमध्ये जागृती निर्माण करायला लागला. हे त्याचं फार महत्त्वाचं कार्य आहे की कनिष्ठ वर्गामध्ये सुद्धा आध्यात्मिक धार्मिक जागृती व्हायला लागली. त्यांच्यामध्ये आज ज्याला आपण पाप पुण्य म्हणतो, हे पाप पुण्य या कल्पना फार पूर्वी नव्हत्या, पण पाप पुण्य ह्या कल्पना ह्या लोकांपर्यंत पोचल्या. म्हणजे काय निषिद्ध आहे ते आपण असं वर्तन करू नये हे त्यांच्यापर्यंत कळणं, त्यांना कळणं हे आवश्यक होतं आणि ते ह्या काळामध्ये घडलं. ही एक चांगली परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे आता हे ह्या काळाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की ह्या काळामध्ये आपण जर एकूण धार्मिक ह्या नंतरच्या काळातलं जीवन पाहिलं तर असं दिसतं की परमेश्वर आपल्यामध्ये आहे, आपल्यामध्ये परमेश्वर आत्मा या रूपामध्ये आहे. म्हणजे ज्याला हृदयस्थ ईश्वर असं आपण म्हणू शकतो, तो हृदयस्थ ईश्वर ही एक कल्पना ह्या नंतरच्या काळामध्ये आपल्या धर्मामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली. म्हणजे या लोकांपर्यंत ती कल्पना पोचली की आपल्यामध्ये ईश्वर आहे, प्रत्येक माणसामध्ये ईश्वर आहे. ही कल्पना ह्या नंतरच्या काळामध्ये निर्माण म्हणजे प्रसारित झाली. निर्माण याचा अर्थ पूर्वी ती कल्पना होती पण ह्या लोकांना ती कळलेली नव्हती. ह्या काळामध्ये ही कल्पना म्हणजे हृदयस्थ ईश्वर, आपल्यामध्ये ईश्वर असणं ही कल्पना, म्हणजे आपल्या ईश्वर असणं याचाच अर्थ असा की आपलं खरं सत्य स्वरूप हे त्या ईश्वरासारखं आहे. ही कल्पना फार महत्त्वाची होती आणि ती कल्पना अशी प्रसारित व्हायला लागली, त्याला महत्त्व प्राप्त झालं. हे ह्या काळाचं आणखी एक वैशिष्ट्य. आणि दुसरं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या काळामध्ये अवतार ही कल्पना, अवतार हे तुम्हाला माहिती आहे, अवतार ही जी काही एक संकल्पना आहे आपल्या धर्मातली, ती संकल्पना खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित झाली की कारण त्याच्या आधी महाभारत वगैरे हे सर्व, गीता आणि हे सर्व होऊन गेलेलं होतं आणि त्या कथा त्या गोष्टी पुराणातून कीर्तनातून लोकांपर्यंत पोचल्या. आणि मग कृष्ण म्हणजे कोण, राम म्हणजे कोण, ह्या सगळ्याचं जे काही वर्णन आणि आपण पुराणं पाहिली, पुराण काय, तांत्रिक धर्म काय हे आपण पाहिलं तर ह्या सगळ्या अवतार कल्पना आपल्याला इतकी स्पष्ट स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये दिसते. दशावताराची कल्पना ही या नंतरच्या काळातली कल्पना आहे. ह्या पुराणांच्या आणि तांत्रिक धर्माच्या काळातली ही कल्पना आहे की दशावतार म्हणजे आपल्या उत्क्रांतीचे जे काही त्याच्यामध्ये या अगदी अशा जलचर प्राण्यापासून ते अत्यंत उच्च अशा आध्यात्मिक ह्याच्यापर्यंत म्हणजे ईश्वर आपल्यामध्ये कसा येतो, अवतरित कसा होतो या जगामध्ये, तर अशा भिन्न स्वरूपामध्ये तो अवतरित झालेला आहे निरनिराळ्या काळामध्ये. आणि तो ईश्वर इथे येऊन या जगामध्ये येऊन आपल्या जगामध्ये जसं गीतेमध्ये म्हटलंय धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं जे म्हटलंय ते त्या प्रत्येक युगामध्ये अशा प्रकारच्या या अवतारांनी काही अशा आवश्यक अशा ज्या काही गोष्टी केल्या. ह्या धर्मसंस्थापनार्थ आहे ह्याचा फार सुंदर अर्थ श्री अरविंदांनी, तुम्ही जर श्री अरविंदांचं गीतेवरील निबंध हे जर पुस्तक वाचलं तर अवतार ही कल्पना त्यांनी इतकी सुंदर व्यक्त केलेली आहे, खरोखर त्यासाठी तरी ते पुस्तक वाचण्यासारखं आहे. तर अशा प्रकारे ह्या अवतार कल्पनेचं महत्त्व ह्या काळामध्ये वाढलं. आणि अवतार कल्पना ज्या वेळेला ही प्रसारित व्हायला लागली की ईश्वर मानवी शरीरामध्ये अवतरित होतो, ही कल्पना ज्या वेळेला वाढायला लागली त्यावेळेला मग अवतार पूजा
ही एक आणखीन धार्मिक वृत्ती निर्माण झाली. अवतार पूजा म्हणजे मग आता विष्णूची पूजा न करता कृष्णाची पूजा आली, रामाची पूजा आली. म्हणजे कसे बदल होत गेले तर हे असे अवतार पूजा. तो ईश्वरच आहे आणि तो ह्या शरीरामध्ये आलेला आहे, मग त्याची पूजा करणं. तर अवतार पूजा ही या काळातली एक फार महत्त्वाची कल्पना आणि ती आणि अवतार कल्पना ही अशी कल्पना आहे की लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारी, लोकांच्या भावनांना स्पर्श करणारी. की कृष्ण म्हणजे त्यांना डोळ्यासमोर ते चित्र येतं की कृष्णाच्या मग निराळ्या कथा आल्या आणि त्याच्यातून मग तो कृष्ण आपल्या जवळचा वाटायला लागला. तर कृष्ण म्हणजे आपलं दैवत, अशा प्रकारे राम म्हणजे आपलं दैवत, ह्या अशा प्रकारचं ही वृत्ती समाजामध्ये वाढायला मदत झाली. आणि तसं म्हणजे ईश्वर आणि मानव ह्यांच्यातला संबंध जो आहे ना तो आणखीन जवळ आला, असं ह्या अवतार कल्पनेतून असं आपण म्हणू शकतो. आणि त्यानंतर त्याचबरोबर ह्या काळाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या काळामध्ये अनेक प्रकारच्या योग पद्धती, म्हणजे काहींनी मग आधी एकदा हठयोगाचा उल्लेख केला होता, मी एकदा अष्टांग योगाचा उल्लेख केला होता. तर अशा निरनिराळ्या आहेत योग पद्धती. तर अशा निरनिराळ्या योग पद्धती समाजामध्ये निर्माण झाल्या आणि त्याची शिकवण दिली जाऊ लागली. काही माणसं ह्या योग साधनेकडे आकर्षित झाली, योग साधना करायला लागली. आणि योग साधना ही कल्पना खरी अशी आहे की त्याच्यामध्ये आपण परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी, आपला आत्मिक विकास करण्यासाठी योग साधना. आणि तो आत्म्याचा विकास याचा अर्थ जे मगाशी मी म्हटलं अमरत्व, त्या स्थितीपर्यंत पोचायचं. मोक्ष, मृत्यूनंतरचा मोक्ष नव्हे, ह्या जगामध्ये असतानाच आपण अमरत्व प्राप्त करू शकतो आणि त्यासाठी योग साधना ही आवश्यक असते. आणि अशा योग साधनेच्या निरनिराळ्या पद्धती ह्या काळामध्ये निर्माण झाल्या. म्हणजे हा जो पौराणिक काळ आणि तांत्रिक धर्माचा काळ हा अतिशय या सर्व दृष्टीने महत्त्वाचा आहे. पण श्री अरविंद म्हणतात की आपल्या धर्माची, भारतीय धर्माची ही प्रगतीची सर्वोच्च स्थिती नाही आहे. म्हणजे धार्मिक दृष्टीने आपण पाहिलं तर धर्म प्रसारित होतोय, निरनिराळ्या चांगल्या कल्पना, आध्यात्मिक कल्पना सुद्धा सामान्य लोकांपर्यंत पोचतायत. हे सगळं खरं असलं तरी सुद्धा ही आपली सर्वोच्च उन्नती झाली धार्मिक क्षेत्रामध्ये असं म्हणता येत नाही. आणि ते असं म्हणतात आणि ते फार सुंदर. म्हणजे आता इथून आपण आपल्या शेवटच्या ह्याच्याकडे जाणार आहोत म्हणून या अवस्थेचं वर्णन करते की ते असं म्हणतात की ह्याच्या पुढे म्हणजे आता ह्या खरं दोन अवस्था झाल्या. एक तर वैदिक काळ आणि थोडा वैदोत्तर काळ, ज्यामध्ये अगदी खूप तात्विक विचारप्रणाली होती, तो एक काळ आपण धरला. आणि दुसरी अवस्था धर्माची म्हणजे पौराणिक आणि तांत्रिक धर्माचं काळ. अशा दोन अवस्थांनंतर श्री अरविंद म्हणतात तिसरी अवस्था ही अत्यंत आवश्यक आहे. तिसरी अवस्था म्हणजे आपल्याला अजून धार्मिक बाबतीमध्ये, आध्यात्मिक बाबतीमध्ये आपल्याला प्रगती करायची आहे. आणि ही तिसरी अवस्था अस्तित्वामध्ये येणं ही आपल्या भारताच्या, आपल्या सगळ्या जगाच्या मानवतेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे ही तिसरी अवस्था. आणि ही तिसरी अवस्था जी आहे ते असं म्हणतात की ह्या तिसऱ्या अवस्थेला ते त्यांच्या काळामध्ये, ह्या जगामध्ये असताना त्यांच्या काळामध्ये ही तिसरी अवस्था अस्तित्वात आलेली होती. ते म्हणतात या तिसऱ्या अवस्थेला सुरुवात झालेली होती. म्हणजे काय तर तिसऱ्या अवस्थेमध्ये माणूस हा आपल्या आत्मिक प्रगतीसाठी योग साधनेवरती अत्यंत भर देतो. म्हणजे जी निर्गुण निराकार अशा त्या आद्य देवतेची जी पूजा आहे, त्या महान परमशक्तीची जी काही उपासना आहे, ती उपासना ह्या योगातून केली जाते. आणि त्याला सुरुवात, योग साधनेला
खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या काळामध्ये, श्री अरविंदांच्या काळामध्ये ही सुरुवात झालेली होती. अनेक माणसं योग साधनेकडे आकृष्ट झाली होती की आपल्याला योग साधना शिकून घ्यायला पाहिजे. कारण काही काळ असा गेला होता की युरोपियनच्या आक्रमणानंतर त्यांच्या संस्कृतीचं, त्यांच्या धर्माचं इतकं काही दडपण आलेलं होतं, पण त्याच्यापासून परावृत्त होऊन आपल्या संस्कृतीकडे, आपल्या धर्माकडे माणसं वळायला लागली होती आणि आपली आत्मिक प्रगती व्हावी ह्यासाठी योग साधनेकडे माणसं वळायला लागलेली होती. अशी ही योग साधनेला खूप चांगली सुरुवात त्यांच्या काळामध्ये झाली होती. पण ते असं म्हणतात की ही तिसरी अवस्था त्यांच्या काळामध्ये, त्यांच्या काळासंबंधी ते बोलत आहेत की ही तिसरी अवस्था त्या वेळेला जेव्हा सुरू झाली भारतामध्ये, ज्या वेळेला ही धर्माची, अध्यात्माची ही तिसरी अवस्था अस्तित्वात यायला सुरुवात झाली होती, ती त्या काळामध्ये यशस्वी होऊ शकली नाही. ह्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्या काळामध्ये आपण इतके पारतंत्र्यात होतो, इतक्या सगळ्या दृष्टीने आपल्या सगळ्या कृती दडपल्या जात होत्या. अरविंदांचं सर्व जीवन आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की अरविंद आणि त्यांच्याबरोबर जे कोणी सहकारी होते ती सगळी माणसं एकत्र जमून, म्हणजे केवळ काही ते बॉम्ब तयार करण्याच्या शिकवणच देत होते असं नाही. म्हणजे अरविंदांनी तर नाही दिली, परंतु इतरांनी जी काही दिली तेवढंच, म्हणजे राजकीय कर्तृत्वच फक्त त्यांचं होतं असं नाही. ही सगळी माणसं एकत्र जमून योग करत असत, योग साधना करत असत. आणि त्यासाठी श्री अरविंदांनी भवानी मंदिर निर्माण केलेलं होतं आणि त्या भवानी मंदिरामध्ये ही माणसं एकत्र जमत असत आणि योग साधना करत असत. पण ब्रिटिश सरकारला हे कधी पटलंच नाही. त्यांना असं वाटलं की ही माणसं एकत्र जमून फक्त आपल्या विरुद्ध सगळ्या कृती करण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणून सर्व गोष्टींनी लोकांचे हात त्यांनी बांधून टाकले होते. त्यामुळे योग साधना सुद्धा माणसांना करता आली नाही, असा काळ तो होता. आणि म्हणून श्री अरविंद म्हणतात की ही तिसरी अवस्था त्या काळामध्ये यशस्वी होऊ शकली नाही. पण त्यांचं अगदी पूर्ण विश्वास आहे की ही तिसरी अवस्था नंतर, आपल्या स्वातंत्र्यानंतर ही अस्तित्वात येणार आहे. म्हणजे आपल्या खूप लोकांच्या मनामध्ये अशा काही शंका असतात की अरे प्रत्यक्ष परिस्थिती आपण पाहिली तर काय वेगळीच दिसते की माणसांमध्ये इतक्या प्रकारच्या विकृत अशा वृत्ती निर्माण झालेल्या आहेत. असं असताना हे सगळं चांगलं होईल हे कधी शक्य आहे का, अशा प्रकारच्या शंका अनेक जणांच्या मनात येतात. पण आता त्यावरती आपण अरविंदांचे जे विचार आहेत ते फार वेगळ्या प्रकारचे आहेत आणि ते आपण संध्याकाळच्या व्याख्यानात पाहणार आहोत. परंतु इथे मी एवढंच सांगते की त्यांचा अगदी पूर्ण विश्वास होता की ही तिसरी अवस्था येणार आहे अध्यात्माची. आणि ही तिसरी अवस्था केवळ भारताच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी नव्हे तर मानवतेच्या दृष्टीने ही तिसरी अवस्था अत्यंत आवश्यक आहे. सगळी मानवता ह्याच्याकडे, सगळी मानववंश ह्याच्याकडे शेवटी आकर्षित होणार आहे. आणि ही अवस्था केवळ भारतात मर्यादित न राहता सर्वत्र ती तिसरी अवस्था अस्तित्वात येणार आहे, हा त्यांचा विश्वास आहे. आता ही जी तिसरी अवस्था आहे ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा की ही जी हृदयस्थ ईश्वर ही जी कल्पना ह्याच्या आधीच्या म्हणजे पौराणिक काळामध्ये वगैरे जी अस्तित्वात आलेली होती त्याचं थोडं आणखी व्यापक आणि सखोल स्वरूप आपल्याला या तिसऱ्या अवस्थेमध्ये असं दिसतं. म्हणजे विचारांचं सखोल स्वरूप आपल्याला असं दिसतं. ह्यामध्ये असा विचार केला जातो की हा जो ईश्वर आपल्यामध्ये आहे तो कुठे आहे, तर आपण नेहमी म्हणतो आपल्या हृदयात आहे. पण हृदय ह्याची आपली कल्पना फिजिकल जी असते, भौतिक हृदय नव्हे. आणि हे मी कालच्या परवाच्या माझ्या ह्याच्यापासून सांगत आलेली हे सूक्ष्म आपलं शरीर ही जी कल्पना आहे ते सूक्ष्म शरीर ही कल्पना लक्षात घेऊन आपण ह्याचा अर्थ नीट लक्षात घेतला पाहिजे. आणि मग हा ईश्वर आहे कुठे आपल्यात आहे म्हणजे, तर श्री अरविंद या बाबतीमध्ये म्हणतात की तो आपल्या
अंतःकरणामध्ये अगदी खोल जागी, अंतःकरण म्हणजे आता खोल म्हणजे आपण फिजिकली नाही सांगू शकणार, पण खोल जागी, अंतःकरणामध्ये अत्यंत खोल जागी, ज्याला त्यांनी म्हटलेलं आहे अंतरतम. अंतरतम म्हणजे सर्वात खोल, अंतरतम अशा जागी हा ईश्वर आहे. या ईश्वराचं मंदिर आहे असं ते म्हणतात. या ईश्वराचं मंदिर आहे आपल्या अंतरतम हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये त्या ईश्वराचं मंदिर आहे. तो ईश्वर अस्तित्वात आहे, आपल्यामध्ये शुद्ध स्वरूपामध्ये आहे. आणि त्याचबरोबर आपलं जे एक सामान्य मन असतं, माइंड, हे जे सामान्य मानवी मन असतं त्याच्यापेक्षा खूप उच्चतम असं मन माणसाचं असतं. उच्चतम मन असतं, अंतरतम हृदय असतं, अंतःकरण असतं आणि उच्चतम मन असतं. लक्षात घ्या, उच्चतम मन असतं. आणि ह्या ईश्वराचं अस्तित्व हे उच्चतम मनामध्ये आहे आणि आपल्या अंतरतम अंतःकरणामध्ये आहे. अशा ठिकाणी या ईश्वराचं अस्तित्व आहे. आणि हे जे हा जो ईश्वर आहे, ज्या वेळेला आपलं अंतरतम अंतःकरण प्रकट होईल आणि ज्या वेळेला आपलं उच्चतम मन प्रकट होईल. आता ह्या कल्पना नीट लक्षात घ्या. उच्चतम मन, की आपली मनाची कल्पना फार वेगळी आहे. आणि अशा प्रकारचे प्रश्न असतात कित्येकांचे, की मन म्हणजे काय. शेवटी सायकॉलॉजी म्हणते की तुमचं मन सुद्धा इथे ब्रेनमध्ये असतं. तर ते फिजिकल मन नव्हे, हे उच्चतम मन आणि अंतरतम अंतःकरण किंवा हृदय यामध्ये तो ईश्वर आहे. ज्या वेळेला हे अंतरतम हृदय आणि तो उच्चतम मन ज्या वेळेला व्यक्त होईल, ज्या वेळेला ते जागृत होईल असं आपण म्हणू, ज्या वेळेला ते जागृत होईल त्यावेळेला आपल्यामध्ये असलेल्या ईश्वराचं प्रकटीकरण होईल. त्या ईश्वराचं प्रकटीकरण होईल, तो व्यक्त होईल, तो बाहेर येईल. आणि म्हणजेच आपल्यातला ईश्वर बाहेर येईल. याचा अर्थ आपल्या वर्तनामध्ये, आपल्या सर्व जीवनामध्ये संपूर्णतः परिवर्तन होईल त्यावेळेला. आणि असं ज्या वेळेला होईल त्यावेळेला म्हणजे जेव्हा आपलं उच्चतम मन, अंतरतम हृदय ज्या वेळेला अशा प्रकारे ईश्वर त्यामध्ये प्रकट होईल, जागृत होईल, आपल्या वर्तनात, आपल्या जीवनामध्ये तो प्रकट व्हायला लागेल, त्यावेळेला ती दिव्य शक्ती, परमशक्ती जी आहे ती परमशक्तीसुद्धा खाली येईल. तिसरी अवस्था सांगते मी, ती परमशक्तीसुद्धा खाली येईल. ज्या वेळेला आपला विकास होईल, इथपर्यंत होईल, त्यावेळेला ती परमशक्ती आपल्या सहाय्यासाठी खाली येईल. आणि म्हणजे आता ती परमशक्ती आणि ह्याचं आणखी जास्त योग्य प्रकारे सविस्तर असं वर्णन आपण नंतरच्या भागामध्ये करणार आहोत. परंतु ती खाली येईल, आपलं मन आणि अंतःकरण आपलं जागृत होऊन त्यातला ईश्वर बाहेर पडेल, ती शक्ती खाली येईल, परमशक्ती खाली येईल. आणि असं ज्या वेळेला घडेल त्यावेळेला माणूस हा पूर्ण आध्यात्मिक जीवन जगेल. आज आपण माणसं प्राकृतिक जीवन जगतो. प्राकृतिक जीवन म्हणजे प्रकृतीचे जे गुणधर्म असतात, सत्व रज तम हे जे गुणधर्म असतात ते आपल्याला काही विशिष्ट प्रकारे वागायला लावतात. आपल्यामध्ये राजसिक वृत्ती असेल तर आपण त्या प्रकारे हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, हे मी मिळवीनच, हे यश मला मिळालंच पाहिजे, ही सगळी राजसिक वृत्ती आहे. तामसिक वृत्ती असेल तर अनेक प्रकारचे दुर्गुण आपल्यामध्ये असू शकतात. आणि सात्विक असेल तर खूप गुण असतात. पण गीतेमध्ये म्हटलं हे तू अर्जुनाला म्हटलंय तू गुणातीत हो. ह्याच्याही पलीकडची अवस्था आहे, सात्विकाच्याही वरची अवस्था आहे. का तर सात्विक वृत्ती सुद्धा अशी आहे की माणसाला आपल्या ज्ञानाचा सुद्धा अहंकार निर्माण होतो, की मला एवढं माहिती आहे ह्याचा अहंकार निर्माण होतो. आणि मग त्याचा अधःपात होतो, त्याच्या आत्म्याचा अधःपात होतो. तर आपल्या आत्म्याला अवनत व्हायला नाही द्यायचं. नात्मानम वसादयेत, मी सांगितलंय गीतेतलं, आत्म्याचा उद्धारच व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे ही जी परिस्थिती आहे ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत की आपली जागृती, आतून जागृती आणि त्याच्याबरोबर दैवी
त्या परमदैवी शक्तीचं आपल्याला सहाय्य, ह्या दोन गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतील त्यावेळेला आपल्याला आध्यात्मिक प्रेरणेची हाक ऐकायला येईल. आध्यात्मिक म्हणजे उच्च तत्वाची हाक आपल्याला, ज्याला म्हणतात ना की साक्षात्कार म्हणतात, ज्याचा उल्लेख सिद्धावस्था असं करतात, ज्याला साक्षात्कार होतो, इंट्युइटिव्ह माइंड असं दीक्षित भैयांनी सांगितलं. तर अशा प्रकारे इंट्युइटिव्ह माइंड म्हणजे आपल्याला काही निरनिराळे साक्षात्कार होतात, दर्शनं घडतात आणि अशा प्रकारे आपली जी प्रगती होत असते त्या प्रगतीमध्ये ह्या अशी आतून आणि त्या दिव्य शक्तीच्या सहाय्याने आपली प्रगती होत असते. म्हणून त्या दिव्य शक्तीची सुद्धा आपण प्रार्थना करायची असते. आणि म्हणून हा जो ही तिसरी अवस्था ह्या दुसऱ्या अवस्थेहून ह्या एका बाबतीमध्ये अत्यंत वेगळी आहे. आणि ती म्हणजे अशी की दुसऱ्या अवस्थेमध्ये जो पौराणिक आणि तांत्रिक धर्म होता त्यामध्ये निरनिराळ्या देवता देव ह्यांच्या कल्पना होत्या. त्यांची पूजा अर्चा करणं, त्यांच्यासाठी काही त्याग करणं, ह्या अशा प्रकारच्या कल्पना होत्या. श्री अरविंद म्हणतात की आता पौराणिक तांत्रिक धर्म आपल्याला फार सहाय्य करणार नाही. म्हणजे त्याच्यातून आता आपण बाहेर पडलं पाहिजे. हे प्रत्येकाने लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपण म्हणतो आपण आपल्या भूतकाळाकडे जायला पाहिजे, पण भूतकाळाकडे जायला पाहिजे म्हणजे आपल्या आधीचाच काळ हा असाच म्हणजे केव्हापासून सुरू झालेला, आधीचा म्हणण्यापेक्षा या पौराणिक काळापासून आपला काळ सुरू झालेला आहे. आणि आपण फक्त ह्या अशा आता केवळ ब्रह्मा विष्णू महेश हेच नाही राहिलं. आणि ब्रह्मा विष्णू महेश त्याच्यातही पहा की ब्रह्मा विष्णू महेश ह्याच्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की जी पूर्वी वैदिक काळामध्ये अशी कल्पना होती की त्या सर्वश्रेष्ठ शक्तीच्या पोटशक्ती असतात. ही जी कल्पना होती त्याच्यापेक्षा एक वेगळी कल्पना ह्या नंतरच्या पौराणिक काळामध्ये निर्माण झाली. आणि ती म्हणजे अशी की विष्णू, ब्रह्माचा फारशी उपासना केली जात नाही, परंतु विष्णू आणि शिव ह्या दोन देवता ज्या आहेत त्यांनाच सर्वश्रेष्ठ देवता म्हणजे काही शैव पंथीय असतील ते शिवाला मुख्य देवता आणि जे वैष्णवपंथीय असतील ते विष्णूला मुख्य देवता म्हणतात. आणि त्या मुख्य देवतांच्या पोटशक्ती म्हणजे बाकीची दैवत, अशी कल्पना. म्हणजे मुख्य देवाच्या पोटशक्ती ही कल्पना अस्तित्वात राहिली, पण ती मुख्य शक्ती म्हणजे ती आद्य सर्वश्रेष्ठ शक्ती नाही, तर मग काही शैव आणि काही वैष्णव अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि आज आपल्या समाजामध्ये म्हणजे मला पुण्यातली परिस्थिती ही माहिती आहे की पुण्यामध्ये आणि एकूणच पुण्यातलं मी बोलते आहे, परंतु मी हे टी व्हीवरती मी काही आध्यात्मिक हे पाहते, त्याच्यामध्ये मी कुठल्याही ह्याचं संघटनेचं नाव घेत नाही, परंतु त्या संघटनांकडून अशा प्रकारचा प्रसार केला जातोय की शिवबाबा हे आमचं दैवत, तुम्ही कसलं विष्णू आणि काय कृष्ण आणि गीता आणि काय घेऊन बसलात. शिवबाबा आमच्याकडे आम्हाला सगळं संरक्षण देणारा जो आहे तो शिवबाबा. ह्या अशा प्रकारच्या वृत्तींचा प्रसार आज आपल्या समाजामध्ये होतो आहे. म्हणजे श्री अरविंद जे म्हणतात की ह्या पौराणिक धर्माकडून आपण आता उच्च धर्माकडे जायचं आहे, त्याच्याऐवजी आजच्या काळामध्ये ह्या अशा प्रवृत्ती निर्माण व्हायला लागल्या आहेत. पण त्यांचं म्हणणं असं पूर्णतः आहे, स्पष्टपणे त्यांनी म्हटलं आहे की पौराणिक धर्माशीच आपण जर निगडीत राहिलो तर आपली खरी धार्मिक आध्यात्मिक प्रगती होणार नाही. ही तिसरी अवस्था अस्तित्वात येणार नाही. आणि ही तिसरी अवस्था अस्तित्वात येणं हे आपल्या सर्व मानवतेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे आणि ते व्हायला पाहिजे. आणि अशा प्रकारे मानवी जीवन उद्धरित व्हायला पाहिजे. आपला भूतकाळ चांगला म्हणायला हरकत नाही, पण भूतकाळातल्या या सगळ्याच प्रवृत्ती आपण टिकवल्या पाहिजेत असं नाही. आपल्याला आणखी प्रगत व्हायचं आहे ह्याचा आपण विचार करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. ही जाणीव आज माणसामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आणि
ह्या सर्वाचा शेवट करताना आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करते की ज्याचा उल्लेख मी मगाशी केला होता की आंतरतम हृदय आणि किंवा अंतःकरण आणि उच्चतम मन हे जागृत झालं की माणसामध्ये कशा बदल होतो ह्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगते. अर्थात हे उदाहरण श्री अरविंदांनी त्यांच्या पुस्तकामध्ये दिलं नाही आहे, परंतु माझ्या दृष्टीने जर आपण इतिहास पाहिला तर आपल्याला माझ्या दृष्टीने हे उदाहरण अगदी बरोबर ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या विचारामध्ये बसणार आहे. आणि आता ते उदाहरण मी तुमच्या पुढे ठेवते, तुम्ही विचार करा की तुम्हाला हे पटतं का. आणि हे उदाहरण जे मी सांगते ते असं की आपल्याला सम्राट अशोक माहिती आहे, बरोबर आहे. सम्राट अशोक माहिती आहे आणि सम्राट अशोकाचा सगळा इतिहास माहिती आहे की खूप सर्व यश तो मिळवत होता. युद्धामध्ये अनेक युद्ध होत होती, निरनिराळी राज्य जिंकत होता. म्हणजे अशोकाची परिस्थिती अशी होती, सम्राट अशोकाची, की राज्य होतं, सर्व प्रकारची सुख होती, सर्व प्रकारची संपन्नता होती, काही आयुष्यामध्ये कमी नव्हतं, अशा प्रकारची स्थिती होती. पण एक वेळ अशी आली, म्हणजे जे मी मगाशी म्हटलं ना की ही हाक आपल्याला ऐकायला येते, असं जे मी म्हटलं त्याबद्दल मी बोलते की ही अंतरतम हृदयाची हाक आणि उच्चतम मनाची हाक आपल्याला कशी ऐकायला येते हे माझ्या दृष्टीने सम्राट अशोकाच्या बाबतीमध्ये असं दिसतं की सम्राट अशोकाच्या जीवनामध्ये एक क्षण असा आला की त्याला असं वाटलं, म्हणजे हा जागृतीचा क्षण होता, ही त्याला अशी हाक आलेली होती, आतून हाक आलेली होती आणि ती अशा प्रकारची होती की अरे ह्या माझ्या सगळ्या सुखापेक्षा, ह्या माझ्या सगळ्या यशापेक्षा काहीतरी आणखी उच्च आहे, ह्या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ काहीतरी आहे. आणि माझ्या यशासाठी हा एवढा प्रचंड रक्त रंजित असं ही जी सगळी युद्ध होत आहेत, इतक्या माणसांना मृत्यू येतोय, हे केवळ माझ्या यशासाठी ही माणसं मृत्यू पत्करतायत, हे योग्य नाही. हे त्याला जे काही जाणवलं, असा क्षण आला. असा आपण जर विचार केला ना, आपल्याही जीवनामध्ये काही वेळेला असे क्षण येतात आणि सम्राट अशोकाच्या जीवनामध्ये हा क्षण आला. आणि मी त्याचा अर्थ असा घेते की त्याच्या उच्चतम मनाने आणि त्याच्या अंतरतम हृदयाने त्याला हाक दिली, त्याला जागृत केलं आणि त्याचं कुठे चुकतंय हे त्याला लक्षात आलं. आणि अशी म्हणजे हे जे काही संस्कार त्याच्यावरती झाले असतील कदाचित पूर्वीपासून, त्या संस्कारांमुळे असेल, परंतु आतून जे अंतस्फूर्तीने घडतं ते अशा प्रकारे घडतं आणि ते त्याच्या जीवनामध्ये घडलं. आणि त्यानंतर हे माझं एक्सप्लेनेशन आहे की त्यानंतर त्या काळामध्ये जो बौद्ध धर्म अस्तित्वात होता, म्हणजे बौद्ध धर्माची शिकवण अस्तित्वामध्ये होती आणि त्या बौद्ध धर्मामध्ये अहिंसा हे एक फार मोठं तत्त्व होतं. त्या अहिंसा या तत्वामुळे तो बौद्ध धर्माकडे वळला. म्हणजे खरी पहिली हाक त्याला आतून आली आणि नंतर तो बौद्ध धर्माकडे वळला, असं मला तरी वाटतं. तुम्हाला ते पटतं की नाही मला माहीत नाही, पण हे अशा प्रकारे मला असं वाटतं की असं घडतं, असा क्षण येतो, आपल्याही आयुष्यामध्ये येतो. आणि ही जी हाक मी म्हणते ही कुठल्याही सामान्य माणसाला सुद्धा ही आतून हाक येऊ शकते. आपणच लक्ष दिलं पाहिजे, आपणच ती हाक ऐकली पाहिजे आणि त्यावेळेला मग आपल्यामध्ये परिवर्तन घडण्याचा खूप मोठी शक्यता असते. आणि त्या दृष्टीने प्रयत्न म्हणजे असं केवळ आपल्या सुखांसाठी आपण जे धडपडत असतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळ्या प्रकारची परिस्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकते. हे जे घडतं ती खरी उन्नती असते आणि ती हाक आपण ऐकली पाहिजे आणि त्याला आपण प्रतिसाद दिला पाहिजे. तर अशा प्रकारे पूर्ण आध्यात्मिक ज्ञानाचा प्रकाश आपल्यामध्ये पडणं म्हणजे जे खरं वैदिक ऋषींनी जे सांगितलं
की तो सूर्य भौतिक सूर्य नव्हे, तुमच्या आतमध्ये प्रकाश पडला पाहिजे. तो प्रकाश तुम्हाला अध्यात्माकडे त्या प्रकाशाने नेलं पाहिजे. हे जे त्या वैदिक ऋषींनी दिलेली शिकवण होती ती खरी शिकवण आपल्यामध्ये पुन्हा आता यायला पाहिजे. म्हणजे आपलं आता सुधारणा करायची, म्हणजे भूतकाळाचं पुनरुज्जीवन करायचं, म्हणजे पौराणिक धर्माचं पुनरुज्जीवन करायचं असा त्याचा अर्थ नाही आहे. तर आपल्या सगळ्या धार्मिक जीवनाचं, आपल्या संस्कृतीचं पुनरुज्जीवन करायचं. याचा खरा अर्थ असा आहे की त्या वैदिक ऋषींनी, द्रष्ट्या ऋषींनी जो संस्कृतीचा पाया त्या काळामध्ये घातलेला आहे आणि त्यांनी जो काही उपदेश केलेला आहे, त्यांनी जे काही आदेश आपल्याला दिलेले आहेत त्याचा आपण विचार करायचा आहे आणि तिथे आपल्याला वळायचं आहे. म्हणजे त्या संस्कृतीच्या, आपल्या धर्माच्या पायाकडे आपल्याला जायचं आहे. या मधल्या काळांकडे आपल्याला जायचं नाही आहे. आपण तिथे पोचलं पाहिजे. मधला हा जो सगळा आता त्याच्यानंतरचे हे निरनिराळे जे धार्मिक ग्रंथ आहेत आपल्याला शिकवण खूप चांगली देतात, पण ती शिकवण ह्याचा अर्थ आपण त्याच प्रकारे तेच दैवत मानायचं असा त्याचा अर्थ नाही. तुम्ही अगदी शिवलीलामृत वाचा, अगदी पाठ करा, पण शिव हेच फक्त दैवत आहे, बाकी सगळं झूट, अशी वृत्ती नाही. ते त्या आद्य सर्वश्रेष्ठ शक्तीची ती पोटशक्ती आहे. शिव ही सर्वश्रेष्ठ शक्ती नाही, ती पोटशक्ती आहे. आणि हे जे शिव, विष्णू, हे जी सगळी दैवत आहेत, हे जे सगळे देव आहेत, त्यांना श्री अरविंदांनी त्यांच्यापर्यंत आपण पोचलो, श्रीकृष्णापर्यंत आपण पोचलो, तरी त्याला त्यांनी काय म्हटलंय? अधिमानस म्हटलंय. अधिमानसापर्यंत आपण पोचतो, पण त्याच्या पुढे अतिमानस ही सर्वात श्रेष्ठ अशी आपली उन्नतीची अवस्था आहे. आणि त्याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. आणि म्हणून अशा प्रकारची शिकवण देणारी अशी ही जी आपली संस्कृती आहे, त्याबद्दल ते श्री अरविंद असं म्हणतात की ज्या संस्कृतीमध्ये असं मानलं जातं की तो ईश्वर आपल्यामध्येच आहे, असं जे मानलं जातं आणि त्याला आपण म्हणजे तो सुप्तावस्थेमध्ये आहे, तो जागृत होऊ दे आपल्यातला ईश्वर, असं ज्या संस्कृतीमध्ये मानलं जातं. युरोपीय ह्याच विचाराला काय म्हणतात? ही ईश्वराची निंदा आहे असं म्हणतात. की ईश्वराच्या बरोबरीला तुम्ही जाणारच कसे आणि ईश्वर तुमच्या आतमध्ये आहे असं म्हणणारच कसे, अशी निंदा ही ईश्वराची निंदा आहे, अशा प्रकारचा उल्लेख ते करतात. पण तसं नाही आहे. आपली संस्कृती फार मोठा एक वेगळा विचार आपल्यामध्ये मांडते की तो आपल्यामध्ये आहे, तो सुप्तावस्थेमध्ये आहे, तो प्रकट होऊ दे आणि आपल्या वर्तनामध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या जीवनामध्ये तो ज्या वेळेला प्रकट होईल त्यावेळेला हे विश्वची माझे घर ही अवस्था आपली निर्माण होईल. आणि तो ईश्वर आणि आपण म्हणजे अहम ब्रह्मास्मी हे शब्द राहणार नाहीत. आपण प्रत्यक्षामध्ये त्या शुद्ध स्वरूपाला आपण पोहोचू. तर अशा प्रकारची शिकवण ज्या संस्कृतीमध्ये दिली जाते ती संस्कृती महानच आहे असं ते म्हणतात. आणि त्यानंतर ह्या संबंध ह्याचा शेवट करताना तर त्यांनी इतकी सुंदर विधानं केली आहेत. ते असं म्हणतात की ज्या समाजामध्ये असं, ज्या संस्कृतीमध्ये असं मानलं जातं की हे विश्वातलं जीवन आणि परमेश्वर आणि मानवी जीवन ह्याचा जर नीट विचार केला तर तो ईश्वर, प्रत्यक्ष ईश्वर ह्या जगामध्ये आपल्यामध्ये आहे याचा अर्थ आणि विश्वामध्ये आहे याचा अर्थ असाच होतो की तो प्रत्यक्ष ईश्वर या जगामध्ये आहे, त्याचा वास आहे. ईशावास्य इदम सर्वम, बरोबर आहे ना, ईशोपनिषद सांगतं. तर असा तो ईश्वर या जगामध्ये आहे असं जी संस्कृती मानते. ईश्वर जो अनंत आहे तो अनंत ईश्वर हा आपल्या सांतामध्ये आहे. सांता आता शब्द माहिती आहे तुम्हाला, तर त्या ईश्वराची वाटचाल सांतामधून होत असते असं जी संस्कृती मानते.
जो कालातीत ईश्वर आहे त्याला काळाचं बंधन नाही आहे. तो कधी जन्मला त्या असं नाही, तो आद्य आहे आणि तो अविनाशी आहे. त्यामुळे काळाचं बंधन नाही, म्हणजे तो कालातीत आहे. तो कालातीत ईश्वर तो ह्या जगामध्ये काळाच्या मर्यादेमध्ये, म्हणजे आपल्यासारख्या जीवनामध्ये काळाच्या मर्यादेमध्ये तो येतो, आपल्यामध्ये अस्तित्वात असतो, या विश्वामध्ये तो अस्तित्वात असतो. असं जी संस्कृती मानते त्या संस्कृती इतकी महान संस्कृती नाही. आणि भारतीय संस्कृती ही अशी महान आहे. भारतीय संस्कृतीची जी महानता आहे ती अशा प्रकारची आहे की ईश्वर हा कुठेतरी वर नाही आहे, ईश्वर हा आपल्यात आहे, ईश्वर हा संबंध विश्वात आहे आणि ईश्वर हा विश्वातीत आहे. पण तो विश्वातीत असला तरी तिथून तो आपल्या सगळ्या जीवनाचं नियंत्रण करतोय. आपल्या जीवनातल्या अनेक गोष्टी तो पूर्वनियोजित त्यांनी केलेल्या आहेत. जे अर्जुनाला भगवंतांनी सांगितलंय की इथे तू ईश्वराच्या इच्छेने तू या रणभूमीवरती आलायस आणि हे ईश्वर नियोजित कर्म करण्यासाठी तुझी योजना ईश्वराने केलेली आहे, तर ते कर्म तुला केलंच पाहिजे. आणि मग अर्जुनही म्हणतो की गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेपणे. हे जे ज्ञानेश्वरीतले शब्द आहेत ते अशाच अर्थाचे आहेत. आणि तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे की आपलं सगळं जीवन, आपलं सगळं कर्म, आपलं सगळे विचार आचार हे त्या ईश्वराच्या सारखे ईश्वराशी समर्पितच करून टाकायचे. ती आपली बुद्धी, आपले विचार, आपली कर्म, मी हा भागच त्यातला ज्या वेळेला आपण सोडून देऊ त्यावेळेला ही सगळी फार मोठी उन्नती आपल्या जीवनामध्ये घडवून येईल. आणि अशा प्रकारच्या प्रेरणा आपल्या जीवनाला देणारी जी भारतीय संस्कृती आहे ती महान आहे, यामध्ये काही वादच नाही. अशा प्रकारे अरविंदांनी ह्याचं म्हणजे त्यांनी जे काही उत्तर दिलं आहे ह्या टीकाकारांना त्यामध्ये त्याचा शेवट ह्या अशा प्रकारे केलेला आहे. आता ह्याच्या पुढे मात्र संध्याकाळी जेव्हा आपण जमणार आहोत त्यावेळेला मी थोडं वेगळं, म्हणजे त्या पुस्तकामध्ये ते नाही आहे परंतु अरविंदांच्या वेगवेगळ्या लेखनामध्ये तो भाग आलेला आहे, त्याच्या आधारे मी माझे विचार काही एका वेगळ्या प्रकारे हे केलेले आहेत आणि विचार व्यक्त करणार आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्य जो भाग आहे तो म्हणजे असा की आता भवितव्य काय, आपल्या संस्कृतीचं भवितव्य काय. जी संस्कृती आध्यात्मिक आहे असं आपण म्हणतो, आता सध्या परिस्थिती तर फार वेगळी दिसते. मग या आध्यात्मिकतेचं भवितव्य काय ह्या दृष्टीने आपण शेवटच्या भागामध्ये आज संध्याकाळी विचार करणार. आत्ता इथे थांबू.